या ठिकाणी आपण संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमा झाला. प्रथमतः मी या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचे हार्दिक आभार मानतो यासाठी की त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. तर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती का साजरी करावी हा आपला महत्वाचा विषय आहे. आणि आपण इतर संतांच्या जयंत्या कधी साजऱ्या केलेल्या कधी पाहिल्या नाही, परंतु रविदासाची काही चीज आहे, अशी चीज आहे की त्यांच्याकडे एकदा जो कोणी आला तो त्यांचाच होऊन गेला. त्याचे फक्त मी उदाहरण सांगेन. संत मीराबाई राजघराण्यातली ठाकुराई की ज्याला आपण क्षत्रिय समाजाचे लोक म्हटलं जातो, ती त्यांच्याकडे आली आणि त्यांच्या त्या विचारामध्ये ती सहभागी झाली आणि त्या मार्गे. त्याचबरोबर काशी नरेश हा एक राजा होता. जाती भेदाच्या भिंती त्यावेळेच्या एवढ्या उचलीच होती की त्यावेळेस त्यांनी जो विरोधाभास होता, विषमता होती, आणि एवढं असून सुद्धा देखील काशी नरेश आणि चामर जातीत जन्माला व्यक्ती यांचा समन्वय कसा होऊ शकतो हाच मोठा प्रश्न. तर तो त्यांच्याकडे आला, तो त्यांचा झाला. गुरु नानक ज्यांनी जे शीख धर्माचे संस्थापक मानलं जातं, गुरु नानक ते त्यांच्याकडे आले, ते त्यांचे राजा पिपा सिकंदर होते, अगदी सिकंदर होते की ज्यावेळी दिल्लीच्या तख्तावर बसले मुसलमान बादशाह, मुघल बादशाह त्यांना हत्तीच्या पायाखाली देणारा व्यक्ती तो त्यांचा शिष्य झाला. अशी काय जादू होती. कारण ही कथा काल्पनिक नाही, याला इतिहास यासाठी आहे. जर आपल्या भारतावर आक्रमण करून 750 वर्ष ज्या मुस्लिम मुघलांनी राज्य केलं हा जर इतिहास आहे, आमच्या संत रविदासांचा सुद्धा मग त्यामुळे तो इतिहास आहे. कारण संत रविदासांच्या काळामध्ये त्यांचे जे गुरुबंधू होते ते त्यांचे गुरुबंध मानण्याचं सेना हवी. कबीरदासजी, त्याचबरोबर तुलसीदास, ज्या रामायणाला आपला समाज बांधव असं डोक्यावर घेऊन असतो ते तुळशी रामायण, तर रविदास सुद्धा त्याच कालखंडात. असा तो भक्तीचा आणि क्रांतीचा काळ होता. आणि सामाजिक क्रांती त्यावेळेस घडून जर आणली असेल खऱ्या अर्थाने या देशामध्ये ती संत शिरोमणी गुरु रविदास. आता आपण थोडंसं भजन करू की आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपण संत रविदासांच्या जयंती निमित्त जरा आलोय. मी वैचारिक पातळी ठेवणारा व्यक्ती, परंतु आपल्या समाजाला प्रवचन वगैरे असं गोष्टी लागतात, धार्मिकता लागते. आणि आपल्या माता भगिनींना तर ते घंटी वाजवल्याशिवाय तर जमतच नाही. घंटे वगैरे लावणं ते म्हणजे काय झालं तर पाठीमागून आलंय, आतापर्यंत चालत आलं. आणि परिवर्तन करायचं आपण रोज बोलतो, पण परिवर्तन आमच्याकडून होत नाही, हाच आमचा दोष आहे. मग ह्या दोषाला दूर करण्यासाठी आपल्याला ह्या गुरुमाऊलींचे जे या ठिकाणी ज्या महापुरुषांचे फोटो लावले, समाजाला पूरक अशी ती क्रांती केली म्हणून आपण त्यांचे वाले या ठिकाणी सन्मान करतोय. रविदासांचे विचार हे अभ्यासाने मी प्राप्त केलेले आहेत. जे काही आहे ते समोर या ठिकाणी पुस्तकात त्यांची ग्रंथ आणलेले आहेत. सतनाम 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 जय गुरु रविदास जी. सतनाम 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 जी. जय गुरु रविदास जी. सतनाम 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 जी. जय गुरु रविदास जी. सतनाम 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 जी. जय गुरु रविदास जी. तोंडाने पण बोला तुम्ही. सतनाम 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 जी. जय गुरु रविदास जी. सतनाम 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 जी. जय गुरु रविदास जी. सतनाम 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 जी. जय गुरु रविदास जी.
सतनाम 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 जी। जय गुरु रविदास जी। करम बंधन मन रवि रहियो, फल को काटो आस। करम मनुष्य को धर्म है, सतभाव से रविदास। माथे पे तिलक, हाथ जपमाला, जग को ठगने क्यों स्वाहा बनाया। मार्ग छांडी कुमार गढ़ के, साची प्रीत बिनु राम न पाया। जात पात के फेर मही उलझी रही सब लोग, मानुषता को खाद है रविदास जात कर लो। ब्राह्मण मत पूजिए जो होवे गुणहीन, पूजहि चरण चंडाल के जो होवे गुण परवीन। ऐसा चाहो राज में जमीन सबन को अन्न, छोटो बड़ो सब संग से रविदास रहे प्रसन्न। साधु साधु साधु। आजवर तुम्ही हे दोहे रविदास महाराजांचे ऐकले का कधी? हे दोहे अभंग आहेत, आपल्याकडे त्याला अभंग म्हणतो. जर ज्यांनी ऐकले असेल तर ते खूप छान, मी समजतो की ते रविदास महाराजांचे प्रेमी आहेत.